हो 28 तारखेला जो आंदोलन राहील त्यामध्ये तुमची राहायची व्यवस्था आणि कसं काय झालं तुमची? सध्या तर राहायची काही व्यवस्था नाही. आम्ही महाएल्गार सभा घेतलेली आहे. जर मंत्री महोदय आले, ठोस निर्णय घेतला तर आम्ही त्याच दिवशी निघून येऊ. जर निर्णय नाही झाला तर मग मात्र आम्ही तिथं मुक्काम करणार आहोत. आणि ते किती दिवस करावं लागेल ते सांगता येत नाही. व्यवस्था राहण्याच्या पेक्षा सरकार बेव्यवस्थित नेऊन ठेवायचं आहे आम्हाला. सरकारची व्यवस्था बदलायची आहे. त्याच्यानं आमच्या व्यवस्थेचा आता काही विषय महत्वाचा नाही आहे. यावेळी जर त्यांनी लेखी तुम्हाला दिलं आश्वासन तर तुम्ही यावेळेस मानणार नाही? लेखीच्या पेक्षा निर्णय घेतला पाहिजे. निर्णय घेतल्याशिवाय माघार नाही. निर्णय घ्यावा लागेल, त्याची स्पष्टता आली पाहिजे, फसवाफसवी नसली पाहिजे. कारण वारंवार आंदोलन होणं फार कठीण आहे आणि आंदोलनाशिवाय हे काही करत नाही, हे तेवढं सत्य आहे. त्याच्यानं आता आम्हाला जेवायला किती भेटन, थंडी वाजणार का, पाऊस आला तर काय करायचं, जागा किती आहे, संडासाची व्यवस्था आहे का, आंघोळीची व्यवस्था आहे का, जेवायची व्यवस्था का, हे विषय फार मला वाटतं महत्त्वाचे नाही आहे. आम्ही लढू शकतो का, हा विषय महत्त्वाचा आहे.